ध्वनिवर्धक वापराच्या वेळेबाबत काही महत्त्वपूर्ण निर्देश जारी करण्यात आले. पाहूया. ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापराच्या वेळेबाबत ध्वनी प्रदूषण नियमन आणि नियंत्रण नियम 2009 अधिसूचना जारी करण्यात आल्यात. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय क्रमांक ध्वनी प्रदूषण 2009 प्रकरण क्रमांक 12.8 दिनांक 22 ऑगस्ट 2017 अन्वये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण नियम 2000 च्या परिच्छेद 5.2 नुसार ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक यांचा वापर रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत करता येत नाही. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयानं 10 ऑगस्ट 2017 रोजी ध्वनी प्रदूषण नियम 2017 सुधारित अधिसूचना निर्गमित केल्या असून अधिसूचनेन्वये नियम 3 मध्ये उपनियम 5 आणि नियम 5 मध्ये उपनियम 3 मध्ये सुधारणा केली आहे. आता नियम 5 मधील सुधारित उपनियम नुसार ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक यांचा वापर 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून 6 ते 12 पर्यंत करण्यासाठी वर्षभरातील 15 कोणते दिवस ठरवण्याची जबाबदारी संबंधित राज्य शासन आणि राज्य शासनानं प्राधिकृत केलेल्या जिल्हा प्राधिकरणाची असल्यानं ध्वनिक्षेपक आणि ध्वनिवर्धक वापरासाठी वेळेत सूट देण्याबाबत जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग शासन निर्णय क्रमांक शासनाच्या दिनांक 10/8/2017 ध्वनी प्रदूषण आणि सुधारित नियम 2017 5 उपनियम 3 अंतर्गत यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक आदींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे, मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणाच्या जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून 6 ते 12 पर्यंत सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत करण्यात आले. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी सोलापूर ग्रामीण यांच्याकडील पत्र 23/12/2024 अन्वये सन 2025 या वर्षातील 15 दिवस येणारे सण, उत्सव, विशेष दिनाच्या दिवशी 6 ते रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक ध्वनिवर्धक वापरासाठी परवानगी देण्याबाबतचा अहवाल सादर केलाय. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ध्वनी प्रदूषण नियमामध्ये दिलेल्या ध्वनी मर्यादेचे आणि तरतुदींचे आणि नियमांचं उल्लंघन होणार नाहीये. उच्च न्यायालयाचे ध्वनी प्रदूषणासंबंधात दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही या अटीस अधीन राहून शासनाच्या 22 ऑगस्ट 2017 निर्णयानुसार प्राप्त अधिकारान्वये सोलापूर जिल्ह्यात 2025 वर्षातील 15 दिवस खालीलप्रमाणे 6 ते 12 पर्यंत शांतता क्षेत्र वगळून सूट जाहीर करण्यात आली आहे. मकर संक्रांत, श्री सिद्धरामेश्वर यात्रा 14 जानेवारी 2025 1 दिवस, शिवजयंती 19 फेब्रुवारी 1 दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि मिरवणूक सांगता 22 एप्रिल 2025 1 दिवस, गणपती उत्सव पहिला दिवस 27 ऑगस्ट, गणपती उत्सव आणि ईद ए मिलाद 10वा दिवस 5 सप्टेंबर, गणपती उत्सव अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर, नवरात्री उत्सव 30 सप्टेंबर, 1 दिवस नवमी 1 ऑक्टोबर, 1 दिवस दीपावली 21 ऑक्टोबर 2025 1 दिवस, क्रिसमस 25 डिसेंबर आणि उर्वरित 5 दिवस महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत आणि हा आदेश सदर सोलापूर जिल्ह्यात हद्दीमध्ये लागू राहणार आहे.